हिंदू की बात के ऊपर गाड़ी लेके तो क्या करोगे तुम? आपको राइट नहीं है मारने का, आपको राइट नहीं है मारने का, लेकिन छोड़ना पड़ेगा, छोड़ना पड़ेगा, नहीं चलेगा। छोड़ो उसको। हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओवर एका हिंदूनं केलेली कमेंट मला दिसली, फारच बोलकी आहे पण तितकीच ती बोचरी आहे. बघा, पाहिलं, हिरव्यांची गर्दी पाहून गांड फाटून 4 होणाऱ्या बोटचेप्या हिंदूंपैकी एक असेल हा कमेंटवाला अमित कुमार. पण तो तरी काय करील तो सांगतो काय? अशा मोहल्ल्यामधून फिरताना, यांच्या इलाक्यातून जाताना आपण जणू पाकिस्तानात आहोत असा भास होतो. हे इलाके, हे मोहल्ले म्हणजे टिकटिकणारे टाइम बॉम्ब आहेत एक प्रकारचे. ज्या दिवशी भारतावर बाहेरून हल्ला होईल ना, तेव्हा या इलाक्यात लपून बसलेले हजारो फिदाईंचं सैन्य हिंदूंवर तुटून पडेल. स्थानिक पोलीस चौक्या पेटवल्या जातील, शस्त्र पळवली जातील. तिथली मोठं भयानक चित्र असणार आहे. त्यामुळे खरंच आज काही लोकांना या टोपाकट मूल्यांची एकजूट कौतुकास्पद वाटत असेल, पण हिंदू या एकजुटीनं पुढे कापला जाणार आहे हे का नाही उमजत त्यांना. मित्रो, विचार करा. असले व्हिडिओज पाहून बोध घ्या म्हणण्यापेक्षा या देशविघातक शक्तींना कायद्याच्या कचाट्यात मर्यादित कसं करता येईल यावर विचार व्हायला हवा. तो करत नाही कोण. त्यांचा जिहादी बंधू अडचणीत आला तर ते चूक कोणाची यावर खल करत बसत नाहीत आपल्यासारखे. तर आधी त्याला सोडवण्यासाठी एकजुटीनं उभे राहतात. आपल्या समाजातली नको तिथं चिकित्सा करण्याची वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती सोडून देत आपणही आपल्या धर्मबांधवांच्या हाकेला ओ द्यायला धावत कधी जाणार? ते आक्रमक होते, आक्रमक आहेत. यापुढेही त्यांच्यातली आक्रमकता संपणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. पण म्हणून हिंदू अजून किती काळ दबून राहणार? विचार करा. पण आता नुसता विचार करू नका, कृती करण्याची तयारी ठेवा. नाहीतर त्या भेंडी बाजारच्या गर्दीत सापडलेल्या त्या हवालदारासारखी तुमची गत होईल. म्हणजे ते बिनपगारी फुल अधिकारी म्हणतात ना त्याला.